विनोद जाधव हत्या प्रकरण संतप्त जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक, आणखी 2 आरोपी अटकेत। शहराच्या वर्दळीच्या परिसरात न्यायालयासमोर विनोद उर्फ पप्पा जाधव याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर मंगळवारी राजुरा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। या प्रकरणातील मुख्य आरोपीला तातडीने अटक करावी, दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच मारेकऱ्यांना आमच्या स्वाधीन करावे या मागणीसाठी शेकडो महिला राजुरा पोलीस ठाण्यावर धडकल्या। यावेळी संतप्त महिलांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली, तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनाचेही नुकसान केले। जमावाला पंगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। दरम्यान मृतक विनोद जाधव याच्या नातेवाईकांसह महिला व पुरुषांनी आसिफाबाद बामणी मार्गावर मृतदेहाचे वाहन रस्त्यात थांबवून आंदोलन केले। आंदोलनामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी आंदोलकांची चर्चा करून मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। विनोद उर्फ पप्पा जाधव गोळीबार प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्र फिरवीत आणखी 2 अटक केली आहे। प्राथमिक तपासात ही घटना जुन्या वैमनस्यातून घडल्याचे समोर आले आहे। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील तपासातून आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणातील आरोपींनी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत परवेज सरवर शेख व कार्तिक खामनकर यांची नावे समोर आली। त्यानंतर राजुरा पोलिसांनी आज मंगळवारी 25 ऑगस्ट रोजी पहाटे दोघांना ताब्यात घेऊन अटक केली। या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक पद्धतीने सुरू असून तपासाला पुढील काळात नवे वळण मिळण्याची शक्यता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे। काल पोलीस स्टेशन राजुरा या ठिकाणी अपराध क्रमांक 695/26 कलम 103(1) 3(5) भारतीय न्याय संहिता आणि त्याचप्रमाणे कलम 325 आर्म्स ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी सुनील जनार्दन जाधव यांच्या तक्रारीवरून प्रथमदर्शनी 2 आरोपी करण नेकलवार आणि करण बाविस्कर यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता आणि तपासामध्ये आणखी 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। आरोपी क्रमांक 3 परवेज शेख आणि आरोपी क्रमांक 4 कार्तिक खामनकर यांना सुद्धा अटक केलेला आहे आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक चिंचोलकर करत आहेत।